नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं यंदा पहिल्यांदाच शिवसेनेच्या 2 गटांच्या स्वतंत्र सभा होणार आहेत आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी या दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये घेऊन येण्याची स्पर्धा पाहायला मिळतेय. लहान मोठ्या अशा एकूण 10,000 वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये 6,000 एसटी तसंच खासगी बस गाड्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून सोमवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 1800 एसटी बस गाड्यांचं आरक्षण केलं गेलेलं होतं, तर यापूर्वीच 3,000 खासगी गाड्यांचं आरक्षण देखील करण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे समर्थकांनी 1400 खासगी बस आरक्षित केलेल्या आहेत. सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलेलं आहे की येताना सगळ्यांनी जपून आलं पाहिजे, येताना सुरक्षितरित्या आलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे. त्याचं आमच्या पुरतं मर्यादित सांगायचं झालं तर कुठं कुठं बसेसचं पार्किंग होणार आहे, कुठं कुठं 4 व्हीलरचं पार्किंग होणार आहे, हे सगळं आता आम्ही दुपारी जाहीर करणार आहोत. आणि म्हणून संयम राखून खरं विचारांचं सोनं बाळासाहेबांचं जे आहे ते लुटण्यासाठी BKCवर शिवसैनिकांनी यावं, हे आम्ही ऑलरेडी आवाहन केलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची दक्षता देखील आम्ही परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो. मेळाव्याला गर्दी जमण्यासाठी म्हणून आता जोरदार स्पर्धा या दोन्ही गटांकडून आता होत असल्याचं दिसतंय. मुंबईतली सुरक्षा व्यवस्था देखील या 2 दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुंबईत यावं यासाठी एसटी बसेस आणि खासगी बस गाड्यांचं देखील बुकिंग करण्यात आलंय. हजारो वाहनांमधनं मुंबईमध्ये कार्यकर्ते आता दाखल होत आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता बॅनर सगळीकडे लागलेले आहेत, काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये काही लोक समाविष्ट झालेली होती. त्याच्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा आहे, मी बोलत नाही, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जो BKCवरचा मेळावा आहे तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा मेळावा आहे, ज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब करत आहेत. आणि शिवतीर्थावर जो मेळावा आहे तो महाविकास आघाडीचा मेळावा आहे, असं लोकांचं मत बनलेलं आहे. BKCवर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थक हजेरी लावणार आहेत. सिल्लोड कन्नड तालुक्यातून कृषीमंत्री अब्दुल सत्तार मेळाव्यासाठी 500 बसेस घेऊन जाणार आहेत. स्वतः अब्दुल सत्तार या समर्थकांसमवेत मुंबईला रवाना होत आहेत. औरंगाबादमधून जवळपास 25,000 कार्यकर्ते नेण्याची तयारी 5ही शिंदे समर्थक आमदारांनी केलेली आहे. उद्या दसऱ्याचे जे 2 मेळावे मुंबईमध्ये होणार आहेत, दोन्ही बाजूनी मोठी तयारी सुरू झालेली आहे. औरंगाबादमध्ये विशेष करून शिंदे गटाची फार मोठी तयारी दिसते, कारण शिंदे गटामध्ये इथून 5 आमदार सामील झालेले आहेत, त्यातले 2 मंत्री आहेत. मी आता सिल्लोडमध्ये आहे आणि सिल्लोडमध्ये बघतोय आपण कृषी अब्दुल सत्तार जवळपास 500 बसेस या ठिकाणाहून घेऊन जाणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी नियोजन वगैरे सगळं झालेलं आहे. अब्दुल सत्तार आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. दादा, काय म्हणाल? फार मोठी तयारी या ठिकाणी दिसते एकंदरीत. किती गाड्या आहेत, किती लोक जातील? नाही, खरं म्हणजे 500 गाड्या आमच्या एसटी महामंडळाच्या, 400 गाड्या आणि 100 गाड्या कोच लावलेल्या आहे आणि 700 गाड्या आमच्या छोट्या आहे, प्रायव्हेट कार्यकर्त्याच्या असतील किंवा ट्रॅक्स ऐसा केलेल्या आहे. काही टाटा आहे, जसे जसे गाड्या मिळून लागल्या. आता आमच्याकडे गाड्या नाही आहे, नगरवरून काही गाड्या मागवल्या, जालन्यावरून मागितल्या, इकडे धुळ्यावरून मागितल्या. विशेषतः ह्या सर्व गाड्या जमा करता करता सकाळी 5 वाजेपासून तयारी सुरू आहे. थोडं नियोजनमध्ये गडबड झाली, तुम्ही थोडी आडावडा केली, लागले कामाला लागले? नाही, एसटी महामंडळाच्या गाड्या आहे आणि त्यांच्या महामंडळाचे ड्रायव्हर वेळेवर येणं, त्यांच्या गाड्या वेळेवर येणं, त्याची जुळवाजुळवी करणं, झेंडे बांधणं, स्टिकर चिटकवणं, एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो सर्वाला लावणं, हे मोठ्या प्रमाणावर तयारी आहे. आणि 25,000 कार्यकर्ते आमच्याकडून जाणार आहे. सिल्लोड कन्नडमधून 25? सिल्लोडमधून, कन्नडमधून 25 आमचे जे आहेत तिकडचे ते आमच्या सिल्लोडला खेळून जे ते इकून येणार आहे. इथून 500 बसेस आहे, बाकी बसेस कुठं नाही आहे. एकट्या सिल्लोडमध्येच बसेस लावलेले आहे आम्ही. आणि विशेषतः 100 कोच आहे, जे आमचा मित्र परिवार सिल्लोड सोयगावचे लोक जे औरंगाबादमध्ये राहतात ते तिथून बसून आता इथे निघू लागले. तिथून त्यांच्या 25 गाड्या त्यांना दिलेल्या आहे.
आणि विशेषतः सोयगाववरून 100 गाड्या निघणार आहे. 25,000 कन्नड सोयगाव सिल्लोडची. सिल्लोड सोयगाव मिळून 25,000च्या पुढेच निघाल काय, त्याच्यापेक्षा जास्त निघाल. पहा तुम्ही, हे इतका उत्सुकता एक मतदारसंघात असेल तर बाकीच्या मतदारसंघाची एकंदरीत महाराष्ट्राची पाहिली तर कसं असेल, किती असेल, किती लोक असेल, किती लोकांना त्या ठिकाणी कोणाला खायला मिळणार नाही, प्यायला मिळणार नाही, काही नाही बी मिळाला. आम्ही तर आमचे साधनं, आमचे भाकरी बांधून घेतल्या. बरं, शिवतीर्थाला जास्त लोक राहतील का बीकेसी? शिवतीर्थपेक्षा बीकेसीला 5 पटीने लोक राहतील अशी माझी अपेक्षा आहे. निश्चितपणे बघितलं आपण, दोन्ही बाजूनी मोठी तयारी झालेली आहे. मी आता या ठिकाणी बघतोय जवळपास 25,000 लोक एकटे अब्दुल सत्तार घेऊन जात आहेत. असे राज्यभरातून किती लोक तिथे येतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शरद पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं त्याच पद्धतीने या दोन्ही मेळावे शांत व्हावेत, शांततेत व्हावेत आणि दोन्ही मेळाव्यांचा सोन्याचा खजिना किंवा शब्दांचा खजिना राज्यातील जनतेला लुटता यावा ही अपेक्षा आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सिल्लोड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या संख्येत असल्याचं दिसतंय. एकट्या नागपूर जिल्ह्यातनं आज 55 बसेस मुंबईकडे निघतायत. काही बसेस नागपूरच्या आमदार निवासातनं निघत आहेत तर काही बसेस नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून निघतायत. विदर्भातून सर्वाधिक बसेस या यवतमाळ जिल्ह्यातनं निघालेल्या आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदा विदर्भात मोठ्या संख्येनं शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाताना दिसतायत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी असणार की एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. स्थानिक नेते आपापल्या पातळीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या गटाची ताकद अधिक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेचा दसरा मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं. या मेळाव्यामध्ये कोणता विचार सांगितला जातो याकडे सर्वांचं लक्ष असायचं. मात्र यावर्षी शिवसेनेच्या 2 गटाचे 2 वेगवेगळे दसरा मेळावे होत आहे. त्यामुळे कोणाच्या दसरा मेळाव्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असणार आहे यावर सध्या तरी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गटाकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. जर का आपण शिंदे गटाचा विचार करायचा झालं तर बीकेसीवर त्यांचा जो दसरा मेळावा होत आहे त्यासाठी विदर्भातनं देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे मुंबईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आजपासून सकाळला वेगवेगळ्या जिल्ह्यातनं बसेस या बीकेसीसाठी निघालेल्या आहे. आपण बघू शकतो की सध्या पूर्व विदर्भातल्या जर का विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या विधानसभा निहाय कशा प्रकारे कटआउट्स तयार केलेले आहे आणि हे कटआउट्स घेऊन सोबत पूर्ण कार्यकर्ते हे मुंबईला रवाना होत आहे. ज्या बसेस बुक करण्यात आल्या त्या बसेसच्या पाठीमागे जी जागा असते त्या जागेमध्ये ह्या कटआउट्सला ठेवण्यात आलेला आहे ना. एकंदरीतच जय्यत तयारी किंवा नियोजनबद्ध तयारी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नेहमी असं पाहायला मिळतं की शिवसेनेचे जो दसरा मेळावा होता त्या दसरा मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं आपल्याला लुटलं जायचं. मात्र यावेळेस कोणाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आपण बघू शकतो की जर का तुम्ही समोर बघितलं तर प्रत्येक बसेसला एक क्रमांक दिला आहे आणि पुढे अशा प्रकारे स्टिकर लावण्यात आलेला आहे. किरण पांडव हे समन्वयक आहे, हे संपूर्ण विदर्भाच्या नियोजन त्यांच्याकडे आहे. आपण त्यांनाच विचारू की विदर्भातून एकूण किती बसेस जाणार आहे, किती कार्यकर्ते बीकेसीचा जो दसरा मेळावा शिंदे करतात तिथे सहभागी होत आहे, काय सांगाल? संपूर्ण पूर्व विदर्भातनं आम्ही 150 बसेस जवळपास 125 बसेस केलेल्या आहे. त्याचबरोबर इथून आम्ही आज स्पेशल रावसाहेब दानवे साहेबांनी आज आम्हाला फोन सकाळी माझा संपर्क साधला. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना फोन केला होता की बाई माझा विदर्भातला चाहणारा वर्ग जास्त असल्यामुळे मला ट्रेनची पण आवश्यकता पडेल. तर त्या अनुषंगाने आज आम्ही एक रात्री ट्रेन पण सोडणार. जवळपास 10,000 जवळपास कार्यकर्ता भाई एकनाथराव शिंदेंना मानणारा वर्ग इथून जाणार आहे. म्हणजे शिंदे गटांच्या दसरा मेळाव्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असते की उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असते हेच बघणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतचा आता वेळ दिलेला आहे. 23 सप्टेंबरला ठाकरे समर्थकांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितलेली होती. 27 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिलेली होती. त्यामुळे आता धनुष्यबाणाबाबत ठाकरे समर्थक नेमकी कोणती कागदपत्र सोपवणार हे पाहावं लागेल. त्याचबरोबर 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेणार याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे आणि या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे समर्थकांची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा पूर्वतयारीची बैठक झाली. मात्र या बैठकीत दसऱ्याआधीच शिमगा झाल्याचं समजतंय. बैठकीमध्ये सिद्धेश रामदास कदम अजूनही युवा सेनेच्या कोर कमिटी कार्यकारिणीमध्ये कसे आहेत असा प्रश्न विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. त्यावर शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त करत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला. वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी लवकरच यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून निर्णय घेऊ असं उत्तर दिलंय. या प्रकारावरून युवा सेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. उद्या होत असलेल्या दसरा मेळाव्यावरून आता मनसेनं सुद्धा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धवजी, तुम्हाला हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि माननीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरलेला नाही अशा कठोर शब्दात टीका करत मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरेंना काही सवालही विचारले. उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवतीर्थावरती दसरा मेळावा होतोय. या मेळाव्याची सुरुवात ते नेहमीप्रमाणे इथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो अशा प्रकारे करतील. शिवतीर्थावरून हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याचा आणि माननीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच उरलेला नाही. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आता 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुद्धा आता 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. आज संजय राऊत यांना कोर्टात आणलं जाणार नाही. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी आता 10 तारखेला एकाच वेळेला होणार आहे. मुंबई ते कोल्हापूर थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी आता अखेर पूर्णत्वाला आलेली आहे. आजपासून संजय घोडावत यांच्या स्टार एअरवेज या कंपनीनं ही थेट विमानसेवा उपलब्ध करून दिलेली आहे. मुंबई कोल्हापूर थेट विमानसेवा आता चालवली जाणार आहे आणि मुंबई ते कोल्हापूर विमानसेवा कोरोना काळामध्ये ठप्प झालेली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद असून सुद्धा ही सेवा बंद झाल्यानं प्रवाशांकडून ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागणी वाढत होती. सध्या कोल्हापुरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मीना कॉर्पोरेशन यांनी भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब तयार करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सन्मीनाच्या विद्यमान भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्सचा 50.1% इतका हिस्सा असेल तर उर्वरित 49.9% सन्मीनाकडे असेल. जेवी 5G, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपरस्केल डेटा सेंटर्स यासारख्या कम्युनिकेशन नेटवर्किंगला प्राधान्य दिलं जाईल. आरोग्य प्रणाली, औद्योगिक आणि संरक्षण आणि एरोस्पेस यासारख्या उद्योगांसाठी उच्च तंत्रज्ञान हार्डवेअर देखील तयार केलं जाणार आहे. कंपनीनं याचं वर्णन पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया विजनच्या अनुषंगानं केलेलं आहे. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी याबाबत बोलताना सांगितलंय की भारतातील उच्च तंत्रज्ञान उत्पादनाच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सन्मीनासोबत काम करताना आम्हाला आनंद होतोय आणि या भागीदारीद्वारे आम्ही भारतीय आणि जागतिक मागणी पूर्ण करताना भारतात नाविन्य आणि प्रतिभा चालवण्यास सक्षम होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. चेन्नईमधल्या सन्मीनाच्या 100 एकर कॅम्पसमध्ये सुरुवातीला सगळं बांधकाम केलं जाईल आणि भविष्यात त्याचा विस्तार देखील होऊ शकतो.
मनोरंजन क्षेत्रातनं एक मोठी बातमी. प्रभास, कृती सॅनन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर रविवारी प्रदर्शित झाला. मात्र हा टीझर येताच त्यावर टीका सुद्धा सुरू झाली. सैफ अली खानच्या रावणाच्या लुकचा वाद वाढत चाललाय आणि या वादामध्ये आता हिंदू महासभा आणि भाजपही सामील झालेत. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतोय. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी सैफच्या लुकवर नाराजी व्यक्त केली आहे. चक्रपाणी महाराज म्हणालेत की सैफ अली खाननं साकारलेला रावण इस्लामी दहशतवादी खिलजी किंवा चंगेज खान किंवा औरंगजेब सारखा साकारण्यात आलेला आहे. रावणाच्या कपाळावर ना टिळा आहे ना त्रिपुंड. हिंदूंच्या पौराणिक पात्रांशी होत असलेला हा खेळ सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर भाजपनं सुद्धा रावणाच्या या लुकवर आक्षेप घेतलाय. जो भगवान शिव का अनन्य भक्त जिसने शिव तांडव तक की रचना की, ऐसे भगवान शिव का जो पोस्टर जारी हुआ उसमें जो आप देखो तस्वीर है उसमें सुरमा लगा करके ऐसे लग रहा है कि वो रावण नहीं बल्कि चंगेज खां है, रावण नहीं बल्कि वो मीर जाफर है. जो रावण अजीब स्थिति वहाँ पे जैसे लग रहा है कि जो है वो अलाउद्दीन खिजली है, मीर बाकी है, औरंगजेब की तरह बना दिया तुमने. यानी कि रावण का आपने इस्लामीकरण कर दिया. रावण का मतलब आप इस्लामिक आतंकी के रूप में दिखा रहे हो, तो ये ठीक बात नहीं है. स्वयं भगवान राम ने लक्ष्मण को कहा कि जाओ उससे ज्ञान प्राप्त करो और उसको आप जो है इस्लामीकरण उसका भी करा रहे हो, तो ये कहीं ना कहीं बड़ा आपत्तिजनक है. तो हिंदू सनातन धर्म के जो पौराणिक जो चरित्र है उस चरित्र के साथ जो ये फिल्म वाले खेल रहे हैं. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. गद्दार आणि 50 खोके एकदम ओके बोलणाऱ्यांचं डोकं फिरलंय अशा शब्दात